अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. श्री गुरु रामचंद्राय नमः. येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारुनी, संतोषुनी नामकरणी विनवीतसे मागुती. जय जया सिद्धमुनी तू तारकया भवारणी, संदेह होता माझे मनी आजी तुवाकडे केले. तुझेनी सर्वस्वे लाधलो आनंद जळी बुडालो, परमार्थ तत्व जोडलो आजीचे स्वामिया. ऐसे श्री गुरूंचे महिमान, निरोपिले माते ज्ञान आनंदमय माझे मन. तुझेनी धर्मे स्वामिया, कवने ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास. होऊ आता तुमचा दास म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या अलिंगोनी, आशीर्वचन देऊनी सांगे आपला वृत्तांत. जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो ममत्कारू, पुससी जरी आम्हा आहारू गुरु स्मरण नित्य जाना. श्री गुरु चरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान, सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांचिजे मनात, त्वरित होय साध्यंत गुरु चरित्र एकता. धनार्थी अक्षय धन, पुत्र पौत्रादी गोधन, कथा एकता होय जान ज्ञान सिद्धी तात्काळी. जे भक्तीने नेमस्त एक, पटती एकती भक्त लोक, काम्य होय तात्कालिक. निपुत्रिका पुत्र होती, ग्रहरोगादी पीडन न होती व्याधी कधी जाण. जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे एकता. ज्ञानवंत शतायुषी एकता होय भरवसे, ब्रह्महत्यादी पापनाशी एकचित्ते एकता. इतुके ऐकोनी अवेश्वरे नामधारक नमस्कारे. स्वामी माते तारे तारे कृपानिधी सिद्धमुनी. साक्षात्कार गुरुमूर्ती भेटला से तो जगज्योते, होती वासना माझे चेते गुरु चरित्र ऐकावे. एखादा तृषे पीडित जात होता मार्गस्थ, त्यासी आणोनी देते अमृत त्या परी तू भेटलासी. गुरुचे महिमान एकोकानी सांगिजे स्वामी विस्तारुनी. अंधकारुनी असता रजनी सूर्योदया परी करी. इतुकिया अवेश्वरे सिद्धयोगी अभय करे, धरोनिया सव्य करी घेऊनी गेला स्वस्थाना. जैसा ठाव ज्ञानपंते कल्पवृक्ष अश्वस्थ, मस्तकी ठेविला हात बैसोनी सांगे ज्ञानोदय. एक शिष्या नामधारका नेनसे सोय गुरुदास्यका. याचे कारणे उपबाधका चिंता क्लेश तुझ घडती. ओळखावया गुरुमूर्तीसे आपला आचार परियसे. दृढ भक्ती धरुणी मानसे ओळखी जे मग श्री गुरु. ऐकोनी सिद्धाचे वचन संतोष नामधारक गहन. क्षणा करी नमन करुणा वचने करुण्या. मी संसार सागरी बुडालो, तापत्रय अग्नीने पोळलो. क्रोध जळचरी वेष्टलो, अज्ञान जळी वेष्टोन्या. ज्ञान तारवी बैसोनी, कृपेचा वायो पालोनोनी. देह तारक करोनी तारावे माते स्वामिया. ऐसे करुणा वचनी विनवितसे नामकरणी. मस्तक सिद्धाची आचरणी न्यासिता झाला ते वेळी. तव बोलिला सिद्धमुनी न धरी चिंता अंतकरणी. उठवी तसे आश्वासोनी साकडे फेडीन तुझे आता. ज्यासे नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टते. श्री गुरुवरी बोल ठेविते अविद्या माया वेष्टोनिया. संशय धरुणी मानसे श्री गुरु काय देईल मनसे. येणे गुणे हा भोग भोगीसे नाना चिंता व्याकुळित. सांडोनी संशय धरे निर्धार, श्री गुरुमूर्ती देईल अपार. ऐसा देव कृपा सागर तू जनुपेक्षी सर्वथा. गुरुमूर्ते कृपा सिंधू प्रख्यात असे वेदांत बोधू. तुझे अंतकरणी वेधू असो तया चरणांवरी.
तो दाता अखिलमही जैसा मेघाचा गुण पाहे पर्जन्य पडतो सर्वा ठाई कृपा मूर्ती ऐसा असे त्या त्याची पाहे पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सकोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाना दृढ भक्ती जाना सकोल भूमी दांभिक ओळखा उन्नत तुम्ही याचे कारणे मनोवाक्य कर्मी निश्चयावे श्री गुरुसी मनोनी श्री गुरुसी उपमा ऐसा कवनासी असे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तकी करुणिया कल्पतरुसे द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याची महिमा न कल्पिता पूर्वी ब्रह्मा कामधेनु गुरुची ऐसा असे गुरु परममूर्ते ख्याती असे श्रुती स्मृते संदेह सांडुनी एक चित्ते ध्याय पादांबुज श्री गुरूंचे इतके परिसोनी नामधारक नमन करुणिया क्षण एक कर संपुष्टे करुणी एक विनवी तसे सिद्धासे श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपा सागरा विनवी तसे अवधारा सेवक तुमचा स्वामिया स्वामी निरोपिले सकळ झाले मन माझे निर्मळ वेद लागलासे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरूंचे गुरु त्रयमूर्ती एकोकानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारुनी म्हणून चरणी लागला मंग काय बोले योगेंद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसे मन उल्हास विले तू ते महासुख लाधले गुरु दास्यत्व फळाले परब्रह्म अनुभवले आजीचे नी तुझा आता हिंडता आलो सकळ क्षिते नवे कवना ऐसे मते गुरु चरित्र न पुसते तू ते देखिले आजी आम्ही ज्यासे इह परा आहे चाड त्यासी हे कथा असे गोड त्रिकर्ण करुणिया दृढ एक चित्ते ऐकिजे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाले उंचा निश्चय मानी माझी वाचा लाधे चारी पुरुषार्थ धनधान्यादे संपते पुत्र पौत्र श्रुते स्मृते इह सौख्य आयुष्य शते अंती गती असे जान गुरु चरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जान अवतार झाला त्रिमूर्ती जान धरुणी नरवेश कलयुगी कार्याकारण अवतार होऊनी येते हरिहर उतरावया भूमिभार भक्तजन तारावया ऐकोनी सिद्धाची या वचना प्रश्न करे शिष्य राणा त्रयमूर्ती अवतार किंकारण देह धरुणी मानुषी विस्तारुणी अम्मासे सांगा स्वामी कृपेसी मननी लागला चरणासे करुणा वचने करुणिया सिद्ध मने नामधारका त्रिमूर्तीचे त्रिगुणायका आदी वस्तू आपण एका प्रपंच मूर्ती तिन्ही जाना ब्रह्मयाचा रजोगुण सत्वगुण असे विष्णू तम रुद्र उमारमन मूर्ती एक अवधारा ब्रह्मसृष्टी रचनेसे पोषण विष्णू विश्वासे रुद्रमूर्ती प्रळयासे त्रयमूर्तीसे तिन्ही गुण एका वेगळे एक नव्हते कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडिते प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षी आता तुझ अंबऋषी म्हणजे द्विज द्वादशी व्रताची एकाज विष्णूशी अवतार करविला अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारुन मन करुणी सावधान एक चित्ते परियसा द्विज करी द्वादशी व्रत पूजा करे अभ्यागत निश्चय धरी दृढ चित्त हरी चिंतन सर्व काळी ऐसे त्याची व्रतासे भंग करावया आला ऋषे अतिथी होऊनी द्वादशी पावला मुनी दुर्वास तद्दिनी साधन घडे एक आला अतिथे कारणिक अंबऋषीसी पडिला धाक केवी घडे मनोनिया ऋषी आले देखोनी अंबऋषी अभिवंदुनी अर्घ्यपाद्य देऊनी पूजा केली उपचारी विनवितसे ऋषेश्वरासे शीघ्र यावे आरोगणेसे साधन असे घटिका द्वादशी अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनिया नदेसे अनुष्ठान करते विधेसे विलंब लागला तयासे आली साधन एक घडी
व्रतभंग होईल मनोनी, पारणे केले तीर्थ घेऊनी, नाना प्रकारे पक्वानी केले तया मान ऋषी. तव आले दुर्वास देखा, पाहुनी अंब ऋषीच्या मुखा, मने भोजन केली सका, अतिथी विने दुरात्मया. शाप देता ऋषेश्वर, द्विज स्मरे शाळंधर, करावया भक्तांचे कैवार, ठाकोनी आला पर्यसा. वत्सल नारायण, शरणागताचा रक्षण, बिरुद बोलते पुराण, पावे जैसी धेनू वत्सा लागे. शापेला ऋषी द्विजासे, जन्मावेगा अखिल योनीसी, तव पावला ऋषिकेशी, येऊनी जवळी उभा ठेला. मिथ्या नवे ऋषी वचन, द्विज धरे विष्णू चरण, भक्त वत्सल ब्रीद जान, तया महाविष्णूंचे. विष्णू म्हणे दुर्वासासे, तुम्ही शापिले अंब ऋषी, राखेन माझिया भक्तासी, शाप आम्हासी पै द्यावा. दुर्वास ज्ञाने ऋषेश्वर, केवळ ईश्वरी अवतार, फेडावया भूमी भार, कारण असे पुढे म्हणत. जाणूनी ज्ञानी शिरोमणी, मने तप करितो युगक्षोणी, भेटी नवे हरिचरणी, भूमीवरी दुर्लभ. शाप संबंधे अवतारोणी, सवे लक्ष्मी घेऊनी, करावया लागुनी, भक्तजन समस्त. परोपकारा संबंधेसे, शाप द्यावा विष्णूसे, भूमी भार फेडावयासे, कारणासे मनोनिया. ऐसे विचारुनी मानसे, दुर्वास मने विष्णूसे, अवतारुनिया भूमीसे, नाना स्थानी जन्मावे. प्रसिद्ध होशील वेळ 10, उप अवतार पूर्ण ब्रह्मा, सहज तो विश्वात्मा, स्थूळ सूक्ष्मी तूची वससी. ऐसा कार्या कारण शाप, अंगीकारे विष्णू जगाचा बाप, दुष्टांवरी असे कोप, सृष्ट प्रतिपाळ करावया. ऐसे 10 अवतार झाले, कथा असेल तुवा ऐकिले, महाभागवते विस्तारिले, अनंत रूप नारायण. कार्याकारण अवतार होते, क्वचित प्रगट क्वचित गुप्ते, ते ब्रह्मज्ञानी जाणते, मूढ लोक काय जाणे. अनेक एक सांगेन तुझ, विनोद झाला असे सहज, अनुसूया ऋषी अत्रीचा भाज, पतिव्रता शिरोमणी, तिच्या गृही जन्मले, त्रिमूर्ती अवतरले, कपट वेश धरुणी आले, पुत्र झाले तिहेचे. नामधारक पुसे सिद्धासे, विनोद कथा निरोपलीसे, देव येती कपट वेशी, पुत्र झाले कवने परी. अत्रि ऋषी पूर्वी कवन, कवनापासून उत्पन्न, मूळ पुरुष होता कवन, विस्तारुनी संगमज. म्हणे सरस्वती गंगाधर, पुढील कथेचा विस्तार, एकता होय मनोहर, सकळाभीष्ट साधते. इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरोलते, श्री नृसिंह सरस्वती पाख्याने, सिद्ध नामधारक संवादे, अंबरीश व्रत निरूपण नाम, तृतीय अध्याय. श्री दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.